फायनली दिल्लीला पोहोचलो. त्याच्यानंतर जायचं होतं काश्मीरी गेटला, कारण मनालीला काश्मीरी गेटवरूनच ट्रॅव्हल भेटते. तर ट्रॅव्हल बुक पण झाली होती. मग जसं तिथे पोहोचलो तसं ट्रॅव्हल आलीच होती. मग ट्रॅव्हलमध्ये बसलो तर बाई खायचंच देत होते यार. पाणी दिले, काय ना काही खूप काही दिले, ते वगैरे खाल्लं आणि मी झोपून गेलो. जशी उठलो तशी सकाळ झाली होती. आणि हे बघा, हे आहे मनालीचा नजारा. किती मस्त वाटते ना यार. हेच पण एवढं वाटते आणि मनालीमध्येच किती छान असेल ना. चला बघूया. तर मग पोचलो लास्ट स्टॉपला. हे आहे मनालीचा लास्ट स्टॉप. तर मग आम्हाला हॅलो गाईज, तर चला आज आहे मनालीमध्ये पहिला दिवस. तर खूप काही नाही आहे, पण आज मार्केट बघूया. तर चला, हे बघा इथे किती सामसूम वाटत आहे ना. आमच्या गडचिरोलीमध्ये तरी बिलकुल वाटत नाही, खूप गाड्या असते पण इथे काहीच नाही. मग पोचलो मार्केटकडे. इथे तर भयानकच गर्दी होती. मग अंदर गेलो तर इथून फक्त जॉकेट घेतली, कारण इथे खूपच महाग आहे बापा. तर राव म्हटलं, तिथून निघलं. नदीकडे यायचं होतं. मग आली ह्या नदीकडे. इथे किती मस्त वाटते ना, पाणी किती शुभ्र आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ बसली. मी आली होती स्कूटीने, मस्त हेल्मेट लावली, थोडा वेळ मटकत होती बघा ना. आणि हा हॅलो गाईज, तर चला आज आहे मनालीमध्ये दुसरा दिवस. एवढ्या दूर आलोच आहोत तर कशाला टाईमपास करायचं. तर चला आजही काही बघून घेऊया. मग हे इथं दिसले लोक, तर इथं आली बघायला. हे मलाच काविका दुऱ्या बांधून दिले बापा. मला मस्त भेव लागत होता, पण हा माणूस जास्तच हे करत होता. म्हणलं जाऊ दे, याची इच्छा पूर्ण होऊ दे. मग येतून असा सर गेला. मला मस्त भेव लागला. डायरेक्ट इकडे आलो. इकडे मस्त शेफ वगैरे त्याचे झाडे लागले आहे, पण का करू, तिथे शेपच लागले नाही आता. मग इथे आलो. आधी हा माणसाला उडवत होते, याला बघितलं, मग तर भेव लागला मला इथं. पण हॅलो गाईस, तर आज आहे मनालीमध्ये तिसरा दिवस आणि आज जायचे होते मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर ते तसं खूप सारे मंदिर आहे, पण मी काही मंदिरामध्ये गेलो. तर सर्वात आधी वैष्णोमाताच्या मंदिरामध्ये गेलो. तो मंदिर पण खूपच मोठा आहे. तिथे दर्शन वगैरे घेतलं, पण तिथे फोटो व्हिडिओ वगैरे काही अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे तिथून काहीच घेतली नाही. त्याच्यानंतर आलो बुद्ध विहारमध्ये. हे बघा, साईडला रूम्स आहेत, लोक राहतात, आणि हे आहे मंदिर. इकडे बाहेर निघलं का शाळा आहे. तर गेलं का खूप मोठं आहे, पण अंदरही फोटो काढता येत नाही. आणि हे बघा, हे छोटीशी मुलगी मस्त कचरा फेकायला चालली. त्याच्यानंतर आलो हा पहाडीवर. पहाडीवरून हा नजारा खूप मस्त वाटतंय ना. पण